ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि न्यूज 18 लोकमतवर तुम्ही पाहताय महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा पत्रकारांचा हा एक्झिट पोल। अगदी बरोबर आहे। आणि आता आपण महाराष्ट्राचं चित्र सांगतोय। महायुतीला किती जागा मिळण्याचा अंदाज आहे? 120 ते 135 जागांचा अंदाज महायुतीचा आहे। महाविकास आघाडीला अंदाज आहे 110 ते 125 जागा मिळतील। हे महाराष्ट्रभराचं चित्र आपण पाहतोय। 15 ते 20 जागांवरती अपक्ष उमेदवार विजयी होतील, पण 8 ते 43 या जागा अशा आहेत की ज्या जागा ठरवतील की राज्यात सत्ता स्थापन कोण करणार, महाविकास आघाडी की महायुती। त्यामुळे 8 ते 43 जागा सगळ्यात क्रुशियल जागा मानल्या जात आहेत। पण सध्या तरी पूर्ण बहुमत कुठल्या तरी एका बाजूने झुकलंय असा तरी पत्रकारांचा अंदाज विलास आपल्याला दिसत नाहीये। त्यानंतर हे चित्र निकालांमध्ये जर दिसलं तर महाराष्ट्रामध्ये कुणाचं सरकार येणार हा प्रश्न विचारला, त्याचं उत्तर असेल टेकू सरकार महाराष्ट्रामध्ये येणार आहे। हे त्याचं कदाचित योग्य उत्तर असू शकेल असं मला वाटतं। मंदार सर, आकडे फायनल आपल्या हाती आलेले नक्की, आणि ह्या आकड्यांवरून आपल्याला स्पष्ट दिसतंय की 43 हा पण जो वरची मर्यादा आपण बघितली अनिश्चितची, तीच अनिश्चित सरकार घेऊन येईल का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। कारण या सगळ्या अनिश्चिततेमध्ये मोठ्यातला मोठा जो सहभाग असेल तो सहभाग असणार आहे तो विदर्भाकडे। आपण ज्यावेळेला येऊ त्यावेळेला त्यातल्या चर्चेमध्ये पण ही अनिश्चितता जी वाढलेली आहे ती सगळीकडे आहे, म्हणजे संपूर्ण सर्वदूर महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या जागा आहेत त्याच्यामध्ये ही अनिश्चितता आहे। आणि त्याच्यामुळे एक दिसतंय की कुठेतरी हे अस्थिर सरकार येईल। पण यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मला असं वाटतो की कुठल्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळतील। महायुतीमध्ये कुठला पक्ष, अर्थातच भाजप सगळेजण म्हणतात की ज्याला सर्वाधिक जागा मिळतील, आणि मग विदर्भाचं चित्र आपल्या समोर येत आहे। विदर्भामध्ये कोण बाजी मारणार, विदर्भ ठरवणार सत्तेचं गणित नेमकं कुणाच्या बाजूने जाणार आहे। सत्तेचा मार्ग विदर्भातून जातो असं म्हटलं जातं। ज्ञानदा, आपल्याला सांगायचं आहे विदर्भात नेमकी बाजी कोण मारतंय? पानिपत झालं होतं लोकसभा निवडणुकीत, पण तोच विदर्भ आता काय कौल देतोय। महायुती 21 ते 27 जागा, एकूण 62 जागा आहेत विदर्भामध्ये, त्यापैकी 21 ते 27 जागांवरती महायुती विजयी होऊ शकते। महाविकास आघाडी 22 ते 28 जागांवरती पुढे जाऊ शकते, म्हणजे महाविकास आघाडी 1 जागा प्लस मध्ये दिसतेय। इतर अपक्ष साधारणतः 2 जागांवरती विजयी होऊ शकतात। तर विदर्भातल्या अशा 5 जागा आहेत की ज्या अनिश्चित आहेत। काटोल मतदारसंघ, देशमुखांचा मतदारसंघ, सर्वात क्रुशियल सर्वात चर्चेतला मतदारसंघ, इथे चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळते। आणि जो सगळा मेलोड्रामा आपण पाहिलेला होता, सलील देशमुख विरुद्ध चरणसिंग ठाकूर यांच्यात ही लढत होती आणि भाजपनं तगडी फाईट तिथं दिलेली आहे। अनिल देशमुखांच्या मुलानं तिथं तिकीट मिळवलेलं होतं आणि सलील देशमुख तिथं कदाचित विजयी होऊ शकतात। त्यांच्यासाठी हा मतदारसंघ अनुकूल आहे। अर्थात आता पुढचा मतदारसंघ गडचिरोली मतदारसंघ, गडचिरोलीमध्ये मुलगी आणि वडील यांच्यामध्ये आपल्याला लढत पाहायला मिळते। धर्मराव बाबा अत्राम आणि त्यांची कन्या भाग्यश्री अत्राम यांच्यात थेट सामना आहे। राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना आहे, कुणासाठी अनुकूल कुणासाठी प्रतिकूल। गडचिरोली अहेरीमधला निकाल किंवा गडचिरोली अहेरीमधला पत्रकारांचा निकाल काय, पत्रकारांचा कल काय तो आपण पाहूया। धर्मराव बाबा अत्राम, भाग्यश्री अत्राम या 2 बाप लेकींमध्ये लढत होती आणि त्यांच्याच विरोधात त्यांच्या घरातले आणखी एक उमेदवार आपल्याला पाहायला मिळतात। विदर्भाची चर्चा आपण पत्रकारांसोबत करूया। संदीप सर, विदर्भामधनं सत्तेचा राजमार्ग, समृद्धी तर आधीच जातोय पण सत्तेची समृद्धी सुद्धा विदर्भातनं जाते असं आपल्या राज्यात कायम म्हटलं जातं। 62 जागांवरती कोण ठरेल किंग मेकर, कुणाकडे जास्त जागा असतील? आताचा जो अंदाज आहे तो 50-50चा। विदर्भामध्ये 62 जागा ज्या आहेत, लोकसभेमध्ये आपण बघितलं असेल, लोकसभेमध्ये चित्र बऱ्यापैकी स्पष्ट होतं। तुपडा साफ एकूणच महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर लोकसभेच्या निकालाच्या अनुषंगाने 167 जागांवरती हे महाविकास आघाडी आघाडीवरती होती। आताही विदर्भातल्या सभा, एकूण विदर्भातला धानचा प्रश्न असेल, आता याच्यामध्ये सरकारने ज्या योजना आणलेल्या आहेत, लाडकी बहीणपासून सगळे जे विषय आहेत, या सगळ्यांचा वेगळ्या प्रकारे जरी विचार केला तरी विदर्भामध्ये एक नक्की दिसते की महाविकास आघाडी बऱ्यापैकी आघाडीवरती जाईल। तुलनेमध्ये विदर्भाचा किंवा लोकसभेतल्या ज्या काही अडचणींचा विचार करून लोकसभेमध्ये एवढा फटका का पडला, कारण मतांच्या टक्केवारीने जर आपण विचार केला तर महायुतीला म्हणजे भारतीय जनता टक्केवारी बरोबर मिळालेली आहे। टक्केवारी 42.47% मतं होती, जागा 23च्या भाजपच्या 9 झाल्या। बेरज 1.5% फक्त जास्त मतं ही महाविकास आघाडीला आहेत आणि त्या 1.5% फरकाने त्यांच्या जागा जास्त निवडून आलेल्या आहेत। आता हा फरक जरी बघितला तर मतदारसंघनिहाय भारतीय जनता पार्टीने किंवा युतीने तिकडे जास्तीत जास्त काळजी घेण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय। त्यामुळे 21 ते
27 या रेंजमध्ये जागा येऊ शकतात. आता याच्यामध्ये पुन्हा प्रश्न जो मुद्दा आहे तो बंडखोरीचा येतो, अपक्षांचा येतो. यांची मतं बऱ्याच ठिकाणी निर्णायक ठरू शकतात. ज्या पद्धतीने बंडखोर किंवा अपक्ष उभे केले जातात, ज्या पद्धतीने ती गणितं वळवली जातात, त्याच्या 5-10 हजार मतांच्या फरकाने काय होऊ शकतं हा बघण्यात एक मुद्दा विदर्भामध्ये लक्षात घेतला पाहिजे होता. जेव्हा त्यांचा सुपडा साफ झाला, केवळ 2 जागा आल्या. एक शिवसेनेला आली आणि एक गडकरींची भाजपला आली. दारुण परिस्थिती होती, पराभूत होऊ शकते विधानसभेला अशी परिस्थिती होती. पण भाजपनं जे जातीय समीकरण साधलेलं आहे, जास्तीत जास्त कुणबींना तिथं उमेदवारी देऊन जे समीकरण साधलंय ते रिफ्लेक्ट होताना दिसतंय सर. निश्चितच दिसतंय. पण त्याबरोबरनं एक महत्त्वाचा आणखीन मुद्दा जसा आहे की जो लोकसभेचा एक आपण आधार घेतो त्याचा काही खरं तर कुठल्याही प्रकारे त्याचा इम्पॅक्ट आपल्याला विधानसभेमध्ये दिसणार नाहीये. याबाबत काही शंका मला तरी वाटत नाहीये. त्याचं कारण लोकसभेच्या चित्र वेगळं असेल असं चित्र वेगळं असेल. कारण लोकसभेच्या नंतर निश्चितपणे महायुतीने खूप काम केलेलं आहे. विविध आघाड्यांवरती काम केलं आहे. जातीय समीकरणं बदललेली आहेत, वेगवेगळ्या योजना आणलेल्या आहेत, योजनांचा महापूर आलेला आहे. आणि अशा वेळेला त्याचे सुद्धा काही इम्पॅक्ट जे आहेत ते आपल्याला विचारात मोदी साहेब स्वतः मैदानात विदर्भामध्ये खास करून खूप मोठ्या प्रमाणावरती त्यांनी सभा घेतल्या. गेल्या वेळेला 2019ला जी भाजपची सत्ता त्यांना अगदी क्लीनली मिळवता नाही आली, त्याचं सगळ्यात मोठं कारण विदर्भातला ओबीसी होता. जो कुणबींनी 11 जागा गेल्या वेळेला तिथल्या पडल्या होत्या चंद्रशेखर बावनकुळेंचं तिकीट कापल्यानंतर. आणि त्या 11 जागा खूप निर्णायक ठरल्या. म्हणजे जर त्या 11 जागांचा आपण विचार केला असता आणि त्यांच्याकडे असलेले 105 तर 116 जागां घेऊन ते आणखी पुढे गेले असते. पण ते झालेलं नाही. आता इथे बघा, दक्षिण पश्चिमची जी जागा आहे, स्वतः देवेंद्र फडणवीस तिथून लढतायत. गेल्या 3 निवडणुकांचा विचार केला तर ते स्वतःही त्यांचं मताधिक्य घटताना दिसतंय. आणि त्यामुळे मला विदर्भामध्ये जितकं वाटतंय की युती जोरात करेल, महाविकास आघाडी तिथे नाही 50 पेक्षा मला तर असं वाटतं 65% हे यशाचं प्रमाण हे महाविकास आघाडीच्या बाजूने असेल असं दिसतंय. मी तर असं सांगेन या सगळ्याच्यात की महाविकास आघाडी याच्यामध्ये जोरदार जोर मारेल. याला सगळ्यात महत्त्वाचं जोर मारेल तर महाविकास आघाडी सत्तेत येईल. जर तुमचं म्हणणं तसं असेल ना, विदर्भातून राजमार्ग जातोय. नाही, याला मुद्दे आहेत. विदर्भाने 2014ला साथ दिली, विदर्भात समृद्धी महामार्ग. 2014ला विदर्भानं साथ दिली भाजपला, म्हणून भाजप सत्तेत आलं. 19ला साथ दिली, त्याच्या आधी काँग्रेसचा गड होता. विलास 62 जागांमध्ये प्रचाराचे मुद्दे जर आपण लक्षात घेतले भाजपच्या वतीने, तर संविधानाच्या बाबतीत जे काही नरेटिव्ह सेट झालं होतं ते मोडून काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला. म्हणून मोदी शहा विदर्भात जाऊन बसले. मोदींनी तिथं म्हटलं की सोयाबीन पिकाला जे आहे ते प्रति क्विंटल 6,000ने भाव देतील, पण शेतकऱ्यांचा त्यावरती विशाल येतो. पाहुणे जोडले गेलेत. निरंजन डावखरे आता आपल्या सोबत आहेत, भाजपचे नेते. निरंजनजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. सोयाबीनला आकडे समोर आलेले आहेत. महायुती महाविकास आघाडी कुणाच्याही बाजूनं एक्झिट पोल पत्रकारांचा सध्या तरी झुकताना दिसत नाहीये. त्यामुळे एक प्रकारे त्रिशंकू परिस्थिती किंवा फ्रॅक्शन मॅन्डेट राज्यात येणार असल्याचा एक्झिट पोल पत्रकारांकडनं वर्तवला जातोय. निरंजनजी, आपली पहिली प्रतिक्रिया. नाही, माझी पहिली प्रतिक्रिया याच्यामध्ये फार स्पष्ट आहे. कारण राज्यामध्ये अनेक क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक जिल्ह्यांमध्ये ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता काम करत होता, समाजातल्या वेगवेगळ्या घटकांबरोबर ज्यावेळेस संवाद साधत होता, त्यावेळेस साधारणपणे 160पेक्षा जास्त सीट्स हे महायुतीला येताना दिसतंय. लोकसभेनंतरचं चित्र आपण सगळेच मगाशीपासून मी ऐकतोय की सगळेच जण या इकडे जे 4ही लोक बसलेत ते सगळ्यांना महाराष्ट्र त्यांना खडानखडा माहिती आहे आणि तेही मान्य करतात की लोकसभेनंतरचं चित्र हे निश्चितपणे बदललं आहे. राज्य शासनाने घेतलेल्या ज्या निर्णय आहेत, ज्या अनेक योजना आहेत, याच्यामुळे निश्चितच येत्या वेळेस यावेळेस निर्णय हा लोकांचा मतदानाचा कल हा महायुतीकडे निश्चितपणे आहे. म्हणजे 160+ जागा महायुतीला मिळतील असा अंदाज आपण व्यक्त करताय. विदर्भाबद्दल आपण बोलतोय. विदर्भातले काही बिग फाईट्स आपण पाहूया. तिवसामध्ये कुणासाठी अनुकूल तिवसा मतदारसंघ? काँग्रेसच्या यशोमती ठाकूरांसाठी भाजपचे राजेश वानखेडे कदाचित पिछाडीवरती जाऊ शकतात. पत्रकारांनी वर्तवलेला अंदाज तिवसासाठी. पुढचा मतदारसंघ विदर्भातला, आणखी एक बिग फाईट विदर्भातली आपण पाहूया. तिवसानंतरची कोणती आहे?
काटोल नरखेड विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सलील देशमुख यांच्यासाठी हा मतदारसंघ आघाडीवरती मानला जातो, पण चरणसिंह ठाकूर असतील किंवा याज्ञवल्क जिचकार असतील यांच्यासाठी मात्र प्रतिकूल परिस्थिती सध्या तरी आहे. पत्रकारांच्या अंदाजानुसार काटोल नरखेड विधानसभा मतदारसंघासाठी पुढचा मतदारसंघ गडचिरोली अहेरी मतदारसंघ अनुकूल आहे धर्मराव बाबा अत्राम जे सध्याचे तिथे सिटिंग आमदार आहेत त्यांच्यासाठी, तर त्यांच्या कन्या भाग्यश्री अत्राम यांची मात्र फारशी हवा या निवडणुकीमध्ये चालेल असं चित्र नाही. वाटते मला कदाचित हे जर निकालात रूपांतर झालं ना, बाप लेकीमधली लढत बाप बाप होत आहे असा डायलॉग कदाचित ते मारू शकतात. म्हणजे बाप से बेटी सवाई असं पण होऊ शकतं खरं तर. बघूया दिग्रस मध्ये अशी परिस्थिती आहे की संजय राठोड यांच्यासाठी प्रतिकूल आहे. संजय राठोड जे मंत्री राहिलेले आहेत आणि अनुकूल कोणासाठी आहे दिग्रस मतदारसंघ, तर तो काँग्रेसच्या माणिकराव ठाकरे यांच्यासाठी तो अनुकूल असल्याचं चित्र पाहायला मिळतं. त्यामुळे दिग्रस मध्ये सध्या तरी बाजी मारेल माणिकराव ठाकरे असं चित्र आहे. तर यशोमती ठाकूर या तिथून त्यांच्या तिवसा मतदारसंघातून पुन्हा निवडून येऊ शकतात. एक गड आहे त्यांचा तो, आणि त्या ठिकाणी त्यांना आव्हान निर्माण करण्याचा निश्चितपणे प्रयत्न जरी झाला असला तरी ओव्हरऑल आपण बघितलं. गजानन निमदेव ज्येष्ठ पत्रकार आता आपल्या सोबत आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जातोय. आम्ही आता इथं चर्चा करत होतो सर, तुमचे आकडे आम्हाला वेगळे सांगतायत, लोकसभेला आम्ही वेगळं ऐकलेलं होतं. काँग्रेसला विशेषतः महाविकास आघाडीला वाटत होतं विदर्भातून सत्तेचा मार्ग आपला जाणार आहे आणि विदर्भ आपल्याला सत्ता देणार आहे. लोकसभेत त्यांना ते दिसलं होतं. तुमचे आकडे आम्हाला वेगळं का सांगतायत? काय नेमकं असं घडलं की ही लढाई 50-50 आली? आता लढाई 50-50 नाही आहे. माझं जे आकलन आहे त्यानुसार महायुतीला 40 मिळतील 62 पैकी आणि महाविकास आघाडीला 22 मिळण्याची शक्यता मला वाटते. लोकसभेत झालेला पराभव भारतीय जनता पार्टीने गांभीर्याने घेतला आणि त्या पराभवातून धडा घेत कोणत्या मतदारसंघात कोणाला उमेदवारी दिली पाहिजे, स्थानिक मुद्दे काय आहेत, कुठल्या मुद्द्यांवर राजकीय सभांमधून चर्चा केली पाहिजे आणि अन्य सगळ्या परिस्थितीचा विचार करून कापूस, सोयाबीन, जातीपातीचं राजकारण या सगळ्या गोष्टींचा विचार करून भारतीय जनता पार्टीने उमेदवाराची निवड केली आणि जी एक स्ट्रॅटेजी आखली, जो अंडरकरंट आम्हाला दिसला निवडणुकीच्या काळात, त्यानुसार भारतीय जनता पार्टीला किमान 30 जागा मिळतील. भाजपाने 43 जागा लढवल्या, त्यातील 30 भारतीय जनता पार्टीला मिळतील. शिंदे गटाला 5 पण हे खूप धक्कादायक आहे सर, हे खूप धक्कादायक आहे. साधारणपणे लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर अगदी काही काळामध्ये सगळं चित्र कधी बदलत नाही, आजवरचा अनुभव होता. हे जर झालं तर हे खूप धक्कादायक असेल. म्हणजे तुम्ही म्हणता तुमच्या अंदाजानुसार शनिवारी आपल्याला हे चित्र बदललेलं दिसेल. लोकसभा कॉन्फिडंट, एकदम कॉन्फिडंट. काय म्हणाला? एकदम कॉन्फिडंट आहे तुम्ही? 100% कॉन्फिडंट आहे. मी पूर्ण विदर्भ फिरून आलोय, लोकांशी चर्चा केली आहे आणि जनतेत जाऊन जी चर्चा केली त्यातून त्यांचा कल जो मला कळला त्यानुसार मी माझे आकडे आपल्या समोर ठेवलेले आहेत. गजानन सर, 4 किंवा 5 असे महत्वाचे फॅक्टर की जे लोकसभेनंतर महायुतीसाठी परिणामकारक ठरले आणि आता तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे महायुतीला फेवरेबल वातावरण विदर्भात पाहायला मिळते. 5 प्रमुख मुद्दे कोणते सांगाल? बहुतेक त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचत नाहीये. आशा मिरगे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आशाजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. खरं तर आतापर्यंत जी आकडेवारी येते तुमच्या अपेक्षेनुसार नाही आहेत. तुम्हाला सत्तेत आणणारे हे आकडे असतील असं कदाचित वाटत असेल. तुम्ही सकाळपासून त्याच्याबद्दलचं प्रेडिक्शन सुद्धा करत असाल. हे आकडे निराशाजनक आहेत, हे आकडे अपेक्षित आहेत की हे आकडे असूच शकत नाहीत असे? खरं तर पोल वाले जे आकडे असतात हे बऱ्याच वेळेला आपापल्या पद्धतीने असतात. म्हणजे तुमची काही पद्धत, तुमचे काही आकडे आहेत? आमच्या आकड्याप्रमाणे मी असं म्हणते की लोकसभेला जर आमचा स्ट्राईक रेट 80% असेल, काँग्रेसचा 76% असेल, तर तो आता 65% असला तरी सत्ता महाविकास आघाडीची येणार. बदलून बदलून काय बदलणार? जे आता सांगत होते माझे सगळे सहकारी की योजनांचा महापूर केला. या योजनांच्या महापुरामध्ये, या योजनांमध्ये वापरण्यात येणारा पैसा हा आपल्यावरच लावलेल्या जीएसटी मधून वसूल झालेला आहे, कोणाच्याही खिशातला आपल्याला मिळालेला नाहीये. इतकी साधी धारणा तर मतदारांची असेलच. तेवढा तर मतदार राजा सुज्ञ आहे असं मला वाटतं. विषय क्रमांक 1.
विषय क्रमांक 2 की सगळेजण इथे येऊन बसले आणि शेतकऱ्यांना विश्वास देण्याचा प्रयत्न केला की आम्ही सोयाबीनला, आपले आदरणीय पंतप्रधान, सोयाबीनला इतकं देऊ, धानाला तितकं देऊ, पण हा विश्वास लोकांचा यांच्यावर बसला नाही. आणि त्याचं मुख्य कारण आहे की मागच्या 10 वर्षातलं जे जे काय बोलले, मग 15 लाख रुपये आपल्या बँकेच्या खात्यात येण्याबद्दल असो, 2 करोड दरवर्षाच्या नोकऱ्यांबद्दल असो, आणि नाही तर काळा पैसा आणण्याबद्दल असो, आणि तुमचे याला दाऊदला फरफटत आणण्याबद्दल असो, कुठलीही गोष्ट ही खरी करून दिल्या गेलेली नाही. त्यामुळे लोकांनी विश्वास ठेवला नाही आणि ठेवला नसेलच हेच आपण ठरवू शकतो. विषय क्रमांक 2. विषय क्रमांक 3, मतदारांना ज्या पद्धतीनं या महायुतीनं किंवा राजकारण्यांनीच एकूण गृहीत धरलेला आहे, हा गृहीत धरण्याचा प्रकार कुठल्याही मतदारांना आवडलेला नाही. नैतिकतेच्या दृष्टिकोनातून बोललं, पुरोगामी महाराष्ट्राच्या, शिवाजी फुले शाहू आंबेडकर यांच्या महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून बोललं तर घरं फोडणारे, पक्ष फोडणारे, पक्ष पळवणारे, चिन्ह पळवणारे या लोकांना कसा काय बरं एकदम उठाव मिळेल, आणि तेही 2-6 महिन्यात. लोकसभेला तर त्यांनी त्यांची जागा दाखवून फायदा होणार नाही असं आपलं स्पष्ट मत आहे. आपल्यासोबत सध्या पत्रकार अविनाश राऊत सुद्धा आहेत. अविनाश सर, आपलं काय मत आहे? विदर्भ कुणा एकाच्या बाजूने झुकेल का विदर्भामध्ये 50-50 चित्र युती आघाडीसाठी पाहायला मिळेल? हे बघा, लोकसभा निवडणुकीमध्ये जे चित्र दिसलं, महाविकास आघाडीच्या बाजूने विदर्भातला मतदार पूर्णपणे झुकलेला दिसला. यावेळी तो ट्रेंड कायम आहे, परंतु जो लोकसभेला अपेक्षित होता त्या तुलनेत यावेळेला थोडासा खाली आलाय ग्राफ मतदारांचा. युतीची परफॉर्मन्स, युतीचा जो आहे महायुतीचा, तो थोडा सुधारलाय. साधारणतः 62 जागा ज्या विदर्भामध्ये आहेत विधानसभेच्या, त्यापैकी आता असं दिसतंय की किमान महायुतीला एक 25 ते 28 जागा मिळतील. पण हा थोडा नाही, जरा जास्त सुधारला असं नाही वाटत तुम्हाला? 2 जागा आल्या होत्या केवळ त्यांच्या. नाही, लोकसभेचे थोडं लोकांना केंद्रात मोदींचं सरकार हवं होतं, तर त्या पद्धतीने लोकांनी जे मतदान केलं, पण आता त्या बाकी विदर्भामध्ये तसं चित्र निर्माण झालं नाही. खूप प्रयत्न केला लोकांना महायुतीने, पण आता अशी परिस्थिती आहे की हे लाडकी बहीण योजना, युती सरकारने केलेले थोडेसे आक्रमक स्वरूपाचे प्रचार, याचा थोडा ग्रामीण भागामध्ये, खास विशेषतः शहरी भागामध्ये फार फायदा झालेला नाहीये. ग्रामीण भागामध्ये महायुतीच्या जागा एक, जसं आम्हाला सुरुवातीला वाटत होतं की 20च्या वर महायुती विदर्भात जाणार नाही, मी टू द पॉइंट विचारतो सर, टू द पॉइंट विचारतो. तुम्ही जे आकडे देताय, निमसे सर जो आकडा देतायत, तो आकडा जर गृहीत धरला तर महाविकास आघाडीचा विजयाचा जो संभाव्य रथ होता तो थांबवण्यामध्ये यश आले का भाजपला? कारण सगळ्यात मोठी अशा विदर्भ होती. महाविकास आघाडी तशी आता आमच्या अंदाजानुसार 30च्या वरच राहील, म्हणजे नियर अबाउट 60-40चा रेशो राहील. अच्छा, 40% महायुतीला जातील, 60% सीट्स या विदर्भातल्या महाआघाडीलाच जातील. कदाचित त्याच्यामध्ये 2-4 जागा वाढवूही शकतात. 35-36 पर्यंत महाआघाडी जाईल विदर्भामध्ये. कारण विदर्भातली लढत कायम काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच ती लढत राहिलेली आहे. ती लोकसभेला पण होती आणि यावेळेला एक ऍडव्हान्टेज कुठेतरी महायुती दिसतंय विदर्भामध्ये, असं चित्र आहे. विलास, आणखी पण काही आकडे आलेत, म्हणजे फक्त विदर्भ नाही तर संपूर्ण राज्याचं सुद्धा चित्र हळूहळू क्लिअर होत आहे पत्रकारांच्या अंदाजानुसार, तर तेही आपण प्रेक्षकांना दाखवूया. निश्चितच पटापट आपण आकडे दाखवूया. सगळ्यांना आकड्यांमध्ये खूप इंटरेस्ट आहे. आणि आता महायुती यामध्ये 120 ते 135, महाविकास आघाडी 110 ते 125, इतरांच्या खात्यात 15 ते 20 जण, आणि अनिश्चित अशा 8 ते 43 जागा आहेत, ज्या जे या 8 ते 43 जागाच ठरवतील की नेमकं काय होणार, राज्यात सत्ता कुणाची येणार. मुंबई ठाणे MMR रिजन महायुती 16 ते 19 जागा, महाविकास आघाडी 26 ते 30 जागा, इतर 4 जागांवरती विजयी होऊ शकतात. तर 1 जागा मुंबई ठाणे परिसरातली अशी आहे की ज्याचा अंदाज व्यक्त करणं आता तरी कठीण आहे. पुढे उत्तर महाराष्ट्र महायुती 23 ते 28 जागा, महाविकास आघाडी 9 ते 14 जागांचा अंदाज उत्तर महाराष्ट्रासाठी. 2 जागांवरती बंडखोर अपक्ष विजयी होऊ शकतात. 3 जागा मात्र अनिश्चित आहेत, त्या कुणाच्याही बाजूने झुकत नाहीयेत. विदर्भाचा पोल काय सांगतोय तर त्यानुसार महायुतीला तिथे 21 ते 27 जागा, महाविकास आघाडीला 22 ते 28 जागा, इतरांच्या खात्यात 0 ते 2, अनिश्चित 5. तर
ओव्हरऑल राज्याचं चित्र सुद्धा सर समोर आलेलं आहे आणि ज्याची भीती होती म्हणा किंवा ज्याची खूप जास्त चर्चा होती की फ्रॅक्शन मॅन्डेट येईल, टेकूवरचं सरकार जसं विलास म्हणाला किंवा त्रिशंकू सरकार, तर तेच चित्र दिसते अंदाजानुसार. ज्या 43 अनिश्चित जागा आपल्याला समोर दिसत आहेत त्या 43 8 ते 43चा जो आपण त्यातला हे काढलेला आहे त्याच्यातनं स्पष्ट दिसतंय की ही जी अतिशय घासून होणारी निवडणूक आहे. अतिशय जे निवडून येणारे जे उमेदवार असतील ते कमी अंतराने कमी फरकाने आलेले असतील. एक थोडासा दुसरा आणखीन त्यातला मुद्दा असा आहे की विदर्भाचं ज्यावेळेला आपण बोलत होतो त्यावेळेला विदर्भामध्ये जशी जात फॅक्टर, कास्तकार, तिथल्या शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत ते जसे महत्त्वाचे आहेत तसा विदर्भामध्ये एक जर बघितला ट्रेंड तर विदर्भ एक अशी पूर्ण कूच बदलतो. म्हणजे बऱ्याचदा विदर्भ हा एक हाती एक सगळा निकाल देताना आपण बघितलेला आहे. विदर्भामध्ये बायनरी असल्यासारखं म्हणजे दुतर्फाच जवळजवळ लढती होत्या. ज्या लढती होत्या त्या काँग्रेस आणि भाजप हीच महत्त्वाची लढत होती तिकडे. जशी इतरत्र जी लढत आपल्याला दिसते महाराष्ट्रात मराठवाडा असेल, वेस्टर्न पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, या तिकडे तिरंगी चौरंगी पण लढती आहेत काही ठिकाणी, पण विदर्भामध्ये दुरंगी लढती जास्ती आहेत. त्यामुळे तो जो तिथला निकाल असणार आहे तो सत्तेची दारं उघडणार आहे याच्यामध्ये काही शंका नाही. एक अगदी थोडक्यात म्हणजे पुढे जाण्यापूर्वीलाच आपण मॅजिक वॉलवरनं 2019चं गणित विदर्भाचं, तर हा जो सगळा आपण विदर्भाचा पट्टा किंवा विदर्भाचा रिजन मानतोय, सर्वाधिक जागा राज्यातल्या विदर्भामध्ये 62 जागा. बीजेपीने 2019 साली किती जागा जिंकल्या? बीजेपी प्लस खरं तर म्हणायला लागेल, शिवसेना भाजप युती होती, 33 जागा. वोट पर्सेंटेज सगळ्यात महत्त्वाचं आहे, 40.18% मतं ही युतीला तेव्हा मिळाली होती. काँग्रेसनं 22 जागा जिंकलेल्या, त्यांचं वोट पर्सेंटेज होतं 34.58%. 7 जागांवरती अन्य विजयी झालेले, 16.2% मतं त्यांच्याकडे गेलेली. त्यामुळे हे सगळं चित्र या मॅजिक वॉलनुसार विदर्भाचं हे गेम चेंजिंग फॅक्टर अर्थातच 2024ला सुद्धा असणार आहे. विशाल, मी असं मानतो या सगळ्या याच्यामध्ये की मी अजूनही या मुद्द्यावरती ठाम आहे की विदर्भातलं वारं जे आहे ते महाविकास आघाडीच्या बाजूने चांगल्यापैकी झुकणार आहे. मी काटोल या मतदारसंघात गेलो, मी मतदारसंघावाईज जातो बरं का, म्हणजे मी बाकी आकडेवारीच विश्लेषण बाकीचे मी काटोलमध्ये गेलो होतो. काटोलमध्ये मला असं दिसलं की जनता असं म्हणते, एक सूर मला जो संबंध महाराष्ट्रात दिसला की आता आपल्याला ठराविक घराण्याच्या पलीकडे गेलं पाहिजे. आम्हाला हाई देशमुख नकोय, आम्हाला हाई देशमुख नकोय, म्हणून आशिष देशमुखांची उमेदवारी जी ती भाजपने नाकारली असावी हे तितकंच ठाम आहे. चरणसिंग ठाकूर हे शेवटपर्यंत रेसमध्ये नव्हते. ग्राउंडवरती काम केलेलं तिसरा एक भिडू आहे तिथे, जो तिथे चौकार मारू शकतो, तो म्हणजे यज्ञवल्क जिचकार. आणि तिथे एक संघटना आहे, सतरंजी संघटना, जी संघटना सगळ्या पक्षांमधल्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन बांधलेली. आणि त्यांनी असं म्हटलं, किती दिवस आपण नेत्यांचा मंडप उभारायचा, किती दिवस त्यांच्याकडच्या खुर्च्या टाकायच्या, त्याच्यापेक्षा आपला उमेदवार आपण उभा करूयात. म्हणून माझा अंदाज असा काटोलमधला की जे आपण अनुकूल म्हणतोय सलील देशमुखांना, तिथल्या लोकांमध्ये मी प्रत्यक्ष जाऊन बोललो. एका माणसाने फार मला गमतीशीर प्रतिक्रिया दिली. तो असं म्हणला की डांबरचा वास यायला लागला की समजायचं की निवडणुका आल्यात म्हणून. दोन्ही देशमुख हे काटोलमध्ये थांबत नाहीत, ही तिथल्या लोकांची तक्रार होती. आता लोकांचं असं म्हणणं आहे की आमचा प्रतिनिधी आमच्या डोळ्यासमोर असला पाहिजे, तो आम्ही त्याच्यापर्यंत सहज पोहोचू शकतो अशा पद्धतीचा असला पाहिजे. त्यामुळे विदर्भात मला एक मुद्दा त्याच्यात घ्यायचा, सतरंजी म्हणजे ते थेरॉटिकली खूप छान वाटतं, पण ते सतरंजी पासून खुर्चीपर्यंतचा जो प्रवास आहे ना तो त्यांना किती शक्य होतं हे बघावं लागेल. कारण ते काय म्हणतात त्याला, हे लक्षात घे की यज्ञवल्क जिचकार गेल्या 4 वर्षापासून तिथे काम करतोय ग्राउंडवरती, त्यांनी काम केलेलं आहे. नेता जेव्हा हा लोकांच्या बिघडवू शकतात की सत्तेची खुर्ची मिळू शकतात, ते सत्तेची खुर्ची मिळू शकतात ही तितकीच शक्यता आहे. जसं नांदगावच्या बाबतीत आपण डॉक्टर रोहन बोरसेचं गणित हे लक्षात घेतलं नाही. डॉक्टर रोहन बोरसे हा कोणाला डॅमेज करू शकतो. डॉक्टर रोहन बोरसे हा तिथला तिसरा बिडू असा आहे की जो हा एक तर समीर भुजबळांना डॅमेज करेल, नाही तर तो सुहास कांदेला डॅमेज करेल. अनेक बिडू. संजय भोकरे जोडले गेलेले आहेत. संजयजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. काय तुमचा अंदाज आहे पश्चिम महाराष्ट्राचा, काय होतं वातावरण? आम्ही तर लोकसभेला पवार साहेबांचं वातावरण बघितलेलं होतं, महाविकास आघाडीचं वातावरण बघितलेलं होतं. जे आकडे आतापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत त्या वातावरणात सुधारणा झाल्याचं दिसतंय की ते वातावरण तसंच होतं? तुमचा काय अंदाज आहे, तुमची प्रतिक्रिया काय पहिल्यांदा याबद्दलची? नाही, एक नक्की आहे, सगळे तुमचे अंदाज बाकीचेही बघतोय मी, पण आता हे अस्थिर, आता मंदारनी जे सांगितलं हे अस्थिर त्रिशंकू वगैरे जे असं झालं तर 2019 सारखं परत राष्ट्रपती राजवट येणार का हा प्रश्न महत्वाचा आहे. आणि ते होऊ शकतंय.
कारण अपक्ष आणि हे बाकीचे कसे घ्यायचे काय त्याला वेळ जाणार. 26 तारीख अंतिम आहे. हा एक विषय आहे. पश्चिम नंतर महाराष्ट्र त्याच्याबद्दल आपण बोलायला हवं. इथं सुद्धा महायुती आणि महाविकास संजय सर, 6 ते 7चा फरक आहे. मी येतो तुमच्याकडे. 7चा फरक आहे. सरकार बनवायला फक्त 2 दिवस अवधी आहे, याचा अर्थ काय? नाही, ही कायदेशीर प्रक्रिया, मला असं वाटतं की त्या कायदेशीर प्रक्रियामध्ये आत्ता जायची गरज नाही. त्याचं कारण असं आहे की निवडणुकीची प्रक्रिया अधिकृतरित्या ज्या पद्धतीनं पूर्ण होते त्याच्या ज्या पद्धतशीर प्रक्रिया देण्यात आलेल्या आहेत त्या प्रक्रियांमध्ये मला असं वाटत नाही की हे बंधनकारक आहे. त्यामुळे त्याच्यावरती आपण, कारण तो पुन्हा एकदा एका वेगळ्या विषयाचा डिबेटचा भाग असेल. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असं वाटतं मला की प्रक्रिया आज ज्याला निवडणूक झालेली आहे त्या अर्थी आणि ज्या दिवशी मतमोजणी होईल त्या दिवशी त्याची खऱ्या अर्थाने प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. एकूण जी निवडणूक आयोगाने ज्याला आपण म्हणतो की सांगून दिलेली जी प्रक्रिया ती पूर्ण झालेली असणार. त्यामुळे त्याच्यानंतर सरकार स्थापन करणं हे सार्वभौम सभागृहाचं काम आहे. याच्यामध्ये विलास एक गोष्ट मला ऍड करायची आहे ती म्हणजे की जसं आता मंदार म्हणाला आणि जसं त्यांनी सांगितलं की 2च दिवस शिल्लक आहेत, त्यामुळे जी सिंगल लार्जेस्ट पार्टी असेल ज्याला पहिल्यांदा सगळ्यात जास्त आमदार ज्याच्याकडे असतील त्याला सरकार बनवण्यासाठी बोलवलं जाईल. समजा अला बोलवलं तर अचा कोणता नेता जाऊन तिथे बसणार, तो नेता तितका क्षमतावान आहे का? मी जर अपक्ष आमदार असेल किंवा मी जर असा घासून पुसून निवडून आलो असेल तर त्या सरकारमध्ये मला काही मिळणार आहे का? जर मी पाठिंबा देणार तर तो जो नेता कोण असेल तो महाराष्ट्राचा एकदम मुख्यमंत्री म्हणायचं ही खरी लढाई तर सिंगल लार्जेस्ट पार्टीसाठी असणार आहे. हे आपण कोणीच, आता त्यांनी जो मुद्दा मांडला की राष्ट्रपती राजवट येऊ शकते आणि जर राष्ट्रपती राजवट आली तर 2 माणसांचं राजकीय भवितव्य हे आपल्याला खूपच ऍसिड टेस्ट करताना दिसेल. त्यातले एक असतील एकनाथ संभाजी शिंदे आणि दुसरे अजित अनंत पवार. त्याबाबत हा जो मुद्दा जो आहे ना की 2 दिवसात जे सरकार यायलाच पाहिजे याबाबत खूप मोठा काथ्याकूट, खास करून कायदेशीर काथ्याकूट हा सुद्धा होईल. त्यासाठी सिंगल लार्जेस्ट पार्टी जी असेल, राज्यपाल कोणाला बोलवणार की जी सिंगल लार्जेस्ट पार्टी असेल तिला. आता समजा तिचा मुख्यमंत्री मी असेल तर माझ्यावर लोक विश्वास ठेवणार की नाही? मी सरकार बनवतोय तुम्हाला मंत्री करणार आहे, मी सरकार बनवतोय तुम्हाला महामंडळ देणार आहे. असा जर एखादा मुख्यमंत्री असेल की ज्याचा आता अजून स्वतःच काही धड नाहीये, तो जर आला तर तो त्या येणाऱ्या आमदारांना देणार काय? हा सुद्धा एक वेगळा तिढा निर्माण होणार आहे. आपल्यासोबत निरंजन डावखर आहेत, त्यांच्याकडे आपण हा मुद्दा घेऊन जाऊयात. निरंजनजी, जर का अशी फ्रॅक्शन मॅन्डेटची परिस्थिती आली तर तुमचे सगळे मित्रपक्ष तुमच्या सोबत राहतील किंवा एखादा नवा बिडू तर ऍड होणार नाही ना? याची शाश्वती काय? याचं चित्र कसं असेल निकालानंतरचं? नाही, सर्वात प्रथम तर मी आपल्याला आश्वासित करू इच्छितो की असं काही जे आपल्याला वाटतंय की ऑन द फेन्स गव्हर्नमेंट बनवावं लागेल अशी काही परिस्थिती येणार नाही. 160 हा मगाशी मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे महायुतीचा आकडा हा निश्चितपणे येईल आणि महायुतीच्या माध्यमाने मुख्यमंत्रीपद हे महायुतीच्याच घटक पक्षांमध्ये हे निश्चितपणे आमचे सगळे वरिष्ठ नेते ठरवून त्याचा निर्णय घेण्यात येईल आणि त्याच्यामुळे ही सत्ता जे अनिश्चितता महाराष्ट्रामध्ये आपल्याला वाटते ती होणार नाही. 160 मध्ये आपण म्हणूया ना क्षणभर, आता काय हरकत आहे? 100 अंदाजच आहे हा. बरं, 160 मध्ये तुम्ही किती, तुमचे मित्र किती? नाही, आपण मगाशीच मला वाटतं मंदारजी म्हटले तसंच की कारण सगळ्यात जास्त सीट्स आम्ही लढलोय त्याच्यामुळे बट ऑब्वियस सगळ्यात जास्त विधानसभेचे आमदार हे आमचेच निवडून येणार आणि त्याच्यामध्ये महायुतीचे बाकीचे सगळेच घटक त्याच्यामध्ये तेवढ्याच ताकदीने असतील आणि एक मोठा आकडा 160 पेक्षा जास्त जाताना आपल्याला या 23 तारखेला निकालाच्या दिवशी दिसेल. विलासच प्रश्न थोडा वेगळा करून मी विचारते की गेल्या वेळचा भाजपचा 2019चा जो आकडा होता त्याच्या पार भाजप असेल, पलीकडे असेल की अलीकडे असेल? आता साधारणपणे हा अंदाजच आहे, पण 2019चा आकडा निश्चितपणे गाठून त्याच्यापेक्षा पुढे जायचं आमचा मानस आहे, पण आम्ही 2019चा आकडा हा निश्चितपणे गाठू. 105 पर्यंत गेल्या वेळेला भाजप होती, त्यामुळे 105 प्लस यावेळेला जाते की नाही? आणि खरं तर ती जी मॅजिक फिगर आहे, म्हणजे आत्तापर्यंत पत्रकारांनी जो अंदाज व्यक्त केला आहे त्यातून त्या मॅजिक फिगरपर्यंत कुणीही पोहोचताना दिसत नाहीयेत. पण त्या 43 जागा, 8 ते 43, तर 43 जागा खूप क्रुशियल असतील. त्या कुणाच्या बाजूने झुकतील यावरती राज्याचा मुख्यमंत्री. एक मुद्दा असा आहे ना की जर समजा हे असं राहिलं चित्र, जे आकडे आमचे सांगतायत त्यानुसार, मुख्यमंत्री कुणाचा होईल मग?
तुम्ही जर अडखळला तिकडे 80च्या दरम्यान, 70-80च्या दरम्यान, तर मग तुमचं जे स्वप्न आहे मुख्यमंत्री पदाचं त्याचं काय? नाही, मुख्यमंत्री हे महायुतीचेच असणार जसं मी आपल्याला सांगितलं, आणि त्याच्यामुळे बेसिकली आता हे आपण जे म्हणतोय ते सगळे पोल्स आहेत, ओपिनियन पोल्स आहेत, आणि त्याच्यामुळे हे जजमेंटल असतं. पण काही अंशी आमच्याकडनं जसं ग्राउंड रिपोर्ट घेतला जातो, जसं प्रत्येक कार्यकर्ता फील्डमध्ये फिरत असतो आणि ज्या पद्धतीने सर्वच कार्यकर्त्यांनी आणि सर्व पक्षांनी काम केलेलं आहे, त्याच्यामुळे हा प्रश्न उद्भवणार नाही. 160 क्रॉस करताना निश्चितपणे आपल्याला महायुती येत्या 23 तारखेला दिसेलच. संदीप सर आणि राजेश सर की हां, जर आपण पाहिलं तर 105 होते 2019ला. सर्वाधिक मोठा पक्ष हा भाजप होता, पण मुख्यमंत्री त्यांचा बनला का? तर नाही बनला. तर असंही काही होऊ शकतं का? हा पण एक कोण जो आहे या चर्चेचा, तो आपल्याला दुर्लक्षित करून चालणार नाही. कारण तो सगळ्यात महत्त्वाचा कोण असणार आहे की इतके आमदार आहेत, आता त्याच्यापेक्षा कमीच होतील असं दिसतंय. कारण लढवले त्यात जी असलेली भाजपबद्दलची नाराजी, 10 वर्षाची सत्ता, याचा जर आपण विचार केला आणि ती जर कमी झाली तर मग काय? हा पण एक प्रश्न हाताळावा लागेलच आपल्याला. बरं, कारण संदीप सर मगाशी आपण चर्चा केली की ही लढाई म्हणजे सिंगल लार्जेस्ट पार्टीसाठीची लढाई आहे, पण भाजपला जर अपेक्षित जागा मिळाल्या नाही, जसं लोकसभेला झालं, मुख्यमंत्री बसवणं भाजपला शक्य होईल स्वबळावरती, स्वतःच्या टर्म्सवरती? आता कसं आहे, त्यांनी पहिल्यापासून एक धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे की मुख्यमंत्री कोण हे तिन्ही पक्षाचे जे प्रमुख आहेत ते मिळून ठरवून, किंवा वरचे नेते जे आहेत ते सगळे मिळून चर्चा करून त्याच्यामध्ये ठरवेल. पण आज तरी मला असं दिसतंय ज्या प्रकारच्या जाहिराती भारतीय जनता पार्टीकडून आलेल्या आहेत त्याच्यानुसार हे नक्की झालेलं आहे की यावेळेला मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचा बसवायचा, जी माझी माहिती आहे त्याप्रमाणे. आता असं आहे की शिंदेंना त्यांनी संधी दिली. एक भाग येतो की जर महाविकास आघाडीच्या जागा 105च्या खाली येत आहेत, 70 ते 80च्या रेंजमध्ये येत आहेत, असा जो काही अंदाज सगळ्यांकडनं व्यक्त होतोय, समजा तो 80-85 जरी गेला तरी तो 105च्या खालीच आहे. या वेळेला शिंदेच्या जागा किती येणार आहे? शिंदे जेव्हा पक्ष शिवसेना फोडून गेले तर त्यांचे 40 जण ते बरोबर घेऊन गेले, बाकीचे 10 त्यांना मिळाले होते. आता या जागा जर त्यांच्याही किती खाली येणार आहेत हाही एक महत्त्वाचा बघण्याचा प्रश्न आहे. अजित पवारांच्याही खाली येणार आहेत. अशा परिस्थितीत ते बार्गेनिंग पॉवरच्या पोझिशनमध्ये नसतील आणि एकूण भाजपचा विचार करतात. अजित पवार खालीच येणार आहेत, माझ्याशिवाय तुम्ही सरकार स्थापन नाही करू शकत. पण अजित पवार खालीच येणार आहेत ना. आता तुम्हाला एक त्यातला गेम सांगतो, जो भाग आहे ते 43 जागावर जे तुम्ही सांगताय मगासपासून, ज्या अन्य अनिश्चित जागा ज्या आहेत त्या अपक्ष. आता 2019ला साधारणपणे 1397 अपक्ष उभे होते, 13 जागा आल्या आणि 2 नंबरला 32 लोक होते. यावेळेला 2083 हे अपक्ष उभे राहिलेत. आणि बंडखोरांचा जर आपण विचार केला तर भारतीय जनता पार्टीमध्ये साधारण म्हणजे एकूण या महाविकास आघाडीमध्ये 115 बंडखोर आहेत आणि महायुतीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये 101 बंडखोर आहेत. तो बंडखोर आणि हे अपक्ष, तर गेल्या वेळेच्या तुलनेपेक्षा कितीतरी पट जास्त अपक्ष उभे राहिलेले आहेत. वोटरची संख्या वाढलेली आहे. ह्याच्यातनं अपक्ष किती निवडून येत आहेत आणि पाडतायत किती, हा इंटरेस्टिंग भाग राहील. अपक्ष मैत्रीपूर्ण लढत, हो ना, हो ना, मैत्रीपूर्ण लढत. ह्याच्यातला एक नवा प्रवर्ग, एकच करेक्शन करते की त्या ज्या 8 ते 43 जागा आहेत त्या अपक्षांच्या जागा नाही. युती, आघाडी, अपक्ष कुणाची त्याच्यामध्ये कोणी येऊ शकतो, हा वेगळा भाग झाला. पण एकच मी कंप्लीट करतो. याच्यामध्ये मुद्दा असा आहे की गेल्या वेळेच्या तुलनेमध्ये जवळजवळ कितीतरी पटीने अपक्ष जास्त उभे राहिलेले. ह्याच्यामुळे पडणाऱ्या जागा, उडणाऱ्या जागा, किती मतांनी येतील, काय होईल आणि याच्यामध्ये अपक्ष किती येतात. गेल्या 13 आले होते. हरियाणा पॅटर्न कडे इंडिकेट करताय तुम्ही वोट डिवायडेशन. तो तर भाजपचा पहिल्यापासून प्राण राहिला आहे. भाजप जे काय आजपर्यंत खेळ करत आले देशभरातल्या मागच्या काय त्यांच्या 2 दशकातले राजकारण जर बघितलं आपण तर हीच त्यांची नीती राहिलेली आहे. एक नावाचे अनेक उमेदवार उभं करणं, वेगळ्या एक मतदारसंघांमध्ये वेगळे उमेदवार उभे करणं. आता आर पाटलांच्या मुलाच्या नावचे 3-3, 4-4 उमेदवार आहेत. रोहित पाटील ही तर त्यांची कल्पकता आहेच ना, खेळ आहेच ना त्यांचा एक. म्हणजे आणि याशिवाय पैशाचा महावर्ग आहे तो म्हणजे गॉडफादर सीट. गॉडफादर सीट्स म्हणजे दोन्ही पक्षांमध्ये, तिन्ही पक्षांमध्ये जे उमेदवार गॉडफादरचे उमेदवार आहेत, म्हणजे आता त्याचा गॉडफादर शिंदे आहेत, त्याचा गॉडफादर देवेंद्र आहेत, त्याचा गॉडफादर शरद पवार आहेत. नाही तर त्या ह्यात आणि आत्ता जी सत्ता आहे या 3च लोकांच्या भोवती फिरते. कारण हे 3च जबाबदारी घेऊ शकतात, अन्यथा दुसऱ्यांचं काय होऊ शकत नाही. केदार दिघेंची रात्री 2 वाजता गाडी चेक झाली आहे आणि आता दुपारी 2 वाजता त्यांच्या विरोधात FIR झालेला आहे. तर ह्या ज्या गॉडफादर सीट्सच्या ज्या
संख्येकडे पण आपल्याला बघावं लागणार आहे, कारण ती संख्या जी आहे ती कोणत्या मुख्यमंत्र्याच्या मागे उभी राहणार हा पण एक इंटरेस्टिंग मुद्दा आहे. आणि जसं संदीपबाईंनी म्हटलं की ह्या जाहिरातीमध्ये तुम्ही बघा काळजीपूर्वक, अमित शहा गायब आहेत. तुम्ही भाजपच्या जाहिराती बघा, अमित शहा तिथे दिसत नाहीयेत. नरेंद्र मोदी यांच्याबरोबर फक्त देवेंद्रजींचाच फोटो दिसतोय. सुधण्यास सांगणे न लागे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत निकालानंतर काय होणार आहे हे तर खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. इथे फक्त या प्रश्नाला म्हणजे माझ्या वतीने पूर्णविराम देताना शरद पवारांना दुर्लक्ष करू नका असं राजकीय फटाके आणि फराळच्या चर्चेत मी सांगितलं होतं. शरद पवार म्हणजे निकालासाठी म्हणताय की निवडणुकीच्या नंतर समीकरणासाठी? निवडणुकांच्या नंतरच्या समीकरण. आता निवडणूक झाली, संपली, आता निकालाच्या नंतरच्या समीकरणांसाठी म्हणताय की? अगदी मी त्यासाठीच म्हणतोय की शरद पवारांना दुर्लक्ष करणारा हा राजकीय वेडा असेल एवढंच सांगतो. आणि मला असं वाटतं की आपण आकड्यांवर चर्चा करतोय, पण आपण एक एक्झिट पोल किंवा एक अंदाज असाही घ्यायला पाहिजे की पोस्ट पोल समीकरण काय असतील, कारण महाराष्ट्रासाठी निश्चित काहीच नाहीये, कुणी एकत्र येऊ शकतं. असं भाजपने कुठे सांगितलं का की आम्हाला शरद पवार हे वर्ज्य आहेत असं काय सांगितलं का? काहीच नाही. बारामतीमध्ये टीका सुद्धा केली नाही हो. म्हणजे ठाकरेंचा ठ पण नाही, पवारांचा प पण नाही. मोदींनी सगळं टाळलं. 75 सभा घेतल्या एकट्या एकनाथ शिंदेंनी राज्यभरामध्ये. शरद पवारांमध्ये एका सभेमध्ये पण टीका नाही केली आहे. आणि स्वतः शरद पवारांनी ना शिंदेंवर टीका केली आहे ना कोणावर टीका. शरद पवारांनी काय सांगितलं की माझा उमेदवार चांगला आहे, त्याला निवडून द्या. हे जे लोकांना आवडलंय ना, याचा जो काही रिझल्ट येणार सगळ्यात धगधगता जो प्रदेश आहे किंवा ज्या प्रदेशानं भाजपला सगळ्यात मोठा फटका दिला, युतीला सगळ्यात मोठा फटका लोकसभेला दिला, त्या मराठवाड्यातला एक्झिट पोल, त्या